स्वर्गीय वसंतराव डावखरे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ समन्वय प्रतिष्ठान आयोजित वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन KBP महाविद्यालय येथे 7 आणि 8 नोव्हेंबर रोजी करण्यात आलं होतं. या स्पर्धेचं उद्घाटन आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी KBP महाविद्यालय सचिन मोरे, भाजप ठाणे शहर उपाध्यक्ष रमेश आंबरे तसंच सुमारे 50 ते 60 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. यावेळी वृंदा दाभोळकर, विनोद गायकर, अभिजित झुंजाराव यांनी परीक्षक म्हणून काम पाहिलं. तसंच शैक्षणिक, सामाजिक आणि पर्यावरणपूरक अशा विविध विषयांवर मुलांनी वक्तृत्व सादर केलं. तर अशा प्रकारच्या उपक्रमांमधून मुलांच्या कलागुणांना वाव मिळतो आणि त्यांचे विचार मांडण्याची एक संधी मिळते, असं वक्तव्य आमदार निरंजन डावखरे यांनी व्यक्त केलं. तसंच अशा उपक्रमांमधून उत्तम वक्ते घडतात. तसंच 2 दिवस ही स्पर्धा सुरू राहणार असून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभागी होण्याचं आवाहन आकाश राऊत यांनी केले. डावखरे साहेबांच्या जयंतीनिमित्त सालाबादप्रमाणे यावर्षी कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजवरती होणाऱ्या या वक्तृत्व स्पर्धेवर आपण बघतोय की चांगल्या संख्येने मुलांनी सहभाग घेतलेला आहे. अजूनही हा प्लॅटफॉर्म ओपन आहे. आपल्या माध्यमाने ज्या मुलांना या वक्तृत्व स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचं असेल ते निश्चितपणे या वक्तृत्व स्पर्धेमध्ये निमंत्रित आहे. या वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमाने मुलांच्यामध्ये असलेले जे गुण आहेत त्यांना एक वाव भेटावा आणि त्या मुलांना एक हक्काचं व्यासपीठ भेटावं, हा एक प्रामाणिक प्रयत्न आमच्याकडनं केला जातो. बाप्पा राऊत आणि त्यांच्या अख्ख्या टीमच्या माध्यमाने याचं नियोजन प्रयोजन केलं जातं. या स्पर्धेच्या माध्यमाने ठाण्यातल्या आणि ठाण्याच्या बाहेरचेही जेवढे मुलं आहेत त्यांना एक चांगलं व्यासपीठ उपलब्ध आहे. सुमारे किती स्पर्धकांनी भाग घेतला या स्पर्धेमध्ये? या स्पर्धेमध्ये आत्ता सध्या 50च्या वर मुलांनी सहभाग नोंदवलेला आहे आणि ही स्पर्धा आपण ऑन द स्पॉट पण जे मुलं येत आहेत त्यांच्यासाठी ही खुली आहे. ठाण्यात राबवली जाणार मूकबधीर बालकमुक्त ठाणे योजना. मुलांच्या उपचाराकरिता 4,16,25,000 रुपयांच्या खर्चाला मान्यता. ठाणे महापालिका हद्दीत एकही बालक मूकबधीर राहणार नाही या उद्देशानं ठाणे महापालिकेनं पावलं उचलली आहेत. त्यानुसार मूकबधीर बालकमुक्त ठाणे ही योजना राबवली जाणार असल्याची माहिती महापालिकेनं दिली आहे. या संदर्भातील खर्चाच्या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यताही देण्यात आली आहे. त्यानुसार मूकबधीर मुलांच्या उपचारासाठी 4,16,25,000 रुपयांच्या खर्चाला मान्यता देण्यात आली आहे. ठाणे महापालिका हद्दीत दरवर्षी 22 ते 25,000 नव्या बालकांचा जन्म होतो. त्यातील अंदाजे दरवर्षी 25 ते 50 बालकांमध्ये कर्णदोष आढळून येऊ शकतो, असं पालिकेचं म्हणणं आहे. त्यामुळे या बालकांमध्ये कर्णदोषाचं निदान वेळेतच होणं अपेक्षित आहे. वयाच्या 2 किंवा 3 वर्षांपर्यंत बालकास ऐकू येत नसेल तर त्याची बोलण्याची क्षमता विकसित होत नाही. तसंच वयाच्या 5 वर्षांपर्यंत ही क्षमता 0 होऊन जाते आणि योग्य वेळेत उपचार न झाल्यास बालक मूकबधीर राहतं. त्यामुळे वेळीच याचं निदान झाल्यास त्यावर उपचार करून तो बालक बोलू शकतो. त्यामुळेच ही योजना पालिकेनं पुढे आणली आहे. त्यानुसार आता टप्प्यानुसार महापालिकेने या संदर्भातील कार्यवाही हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिका हद्दीत जन्माला येणाऱ्या नवजात बालकांची कर्णदोष चाचणी करणं, तपासणीत बालकांचं म्हणजे श्रवण क्षमतेनं सखोल मूल्यमापन करणं, दोष आढळल्यास त्यासाठी पुढील नियोजन आखणं, नवजात बालकांच्या दोन्ही कानांमध्ये कर्णदोष आढळल्यास त्यासाठी शस्त्रक्रियेसाठी येणाऱ्या खर्चाचं नियोजन करणं. त्यानुसार खाजगी रुग्णालयात त्यासाठी महापालिका 4,50,000 पर्यंत अर्थसहाय्य देणार आहे. शस्त्रक्रियेनंतर बोलण्याची क्षमता पूर्णपणे विकसित करण्यासाठी लागणारी स्पीच थेरपी आदींसह इतर उपाय महापालिका करणार आहे. या योजनेचा लाभ केवळ ठाणे महापालिका हद्दीतील कुटुंबातील बालकांनाच मिळणार आहे. त्यासाठी बालकांच्या पालकांचे अद्ययावत आधार कार्ड आणि शिधापत्रिका पुरावा मानला जाणार आहे. मूकबधीर बालकमुक्त ठाणे योजनेकरिता कोक्लेचर शस्त्रक्रिया आवश्यक असणाऱ्या बालकांना कळवा रुग्णालयाच्या कान, नाक, घसा विभाग प्रमुख यांच्याद्वारे पुढे पाठवण्यात येईल. किंबहुना नोंदणी कळवा रुग्णालयातूनच होणार असल्याचं सांगण्यात आलंय. मैं घर घर जाके काम करती हूँ और मेरे हस्बैंड ऐसी बेलदारी मजदूरी करते हैं। पहले मैं टीके लगवाती थी,
फिर ऐसा हुआ कि हम लोग काम करते थे, हमारा काम डाउन होने लगा। फिर हम गांव चले गए। फिर गांव से आए तो हम दोनों काम में बिजी हो गए। एनम दीदी हमारे एक दिन घर आई, उन्होंने कहा कि मुझे कार्ड दिखाओ। फिर उन्होंने देखा, उसमें कुछ टीके छूटे पड़े। आस पड़ोस में जितने भी बच्चे हैं उनके घर पर गए, उनके मम्मी पापा से बोले जो जो बच्चे छूट गए हों वो बच्चे अपना टीका लगवा लें। अब हम लोग सारी लेडीज मिलकर बच्चों का टीका लगवा के आए। हम तो भूल गए थे कि हमारे बच्चे का टीका नहीं लगा, लेकिन सरकार ने भूली, हमारे दरवाजे पर आए और टीका लगाया। मिशन इंद्रधनुष। शिंदे गटाच्या नवीन शाखेचं मुंबऱ्यात नूतनीकरण. काही दिवसांपूर्वी मुंबऱ्यातील ठाकरे गटाच्या शाखेवर शिंदे गटानं ताबा घेतला होता आणि याच शाखेला शिंदे गटाचे माजी नगरसेवक राजन किने यांनी जमीनदोस्त करत आज त्याच शाखेची पुनर्बांधणी करण्याकरिता शिंदे गटाचे नेते गोपाल लांडगे यांच्या हस्ते भूमिपूजन पार पडलं. ठाकरे गटानं स्वतःच्या फायद्यासाठी या शाखेवर ताबा ठेवला होता. या शाखेला भाड्यानं देऊन स्वतःचं घर चालवलं जात होतं, अशा प्रकारचा आरोप गोपाल लांडगे यांनी यावेळी केला. मुंबऱ्यातील शाखेला धर्मवीर आनंद दिघे यांनी लोकांच्या समस्या सोडवण्याकरिता सुरुवात केली होती, परंतु काही समाजकंटक आणि ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या स्वतःच्या फायद्याकरिता या शाखेला भाड्यानं दिलं होतं आणि या शाखेतून गरजू लोकांच्या समस्याही सोडवल्या जात नव्हत्या. 25 वर्षांपूर्वी धर्मवीर स्वर्गीय आनंद दिघे यांनी या शाखेची स्थापना केली होती. बाळासाहेबांनी नेहमीच या शाखेतून 80% समाजकारण आणि 20% राजकारण असा ध्येय ठरवलं होतं. आता या शाखेची नव्यानं पुनर्बांधणी केली जाणार आहे. या शाखेवरून काही दिवसापूर्वी वाद निर्माण झालेला. ठाकरे गटाने दावा केला की या शाखेची पोचपावती सर्व काय आमच्याकडे, मात्र शाखेमध्ये जो कारभार चालत होता त्या अनुषंगाने ही शाखा शिवसेनेकडे फोडण्यात आली. आता नवीन शाखा बांधण्यात. शिवसेनेचे मुख्य नेते आणि महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदेसाहेब हे यांचं कार्य बाळासाहेबांच्या विचाराप्रमाणे सुरू आहे आणि त्याचप्रमाणे सर्व शिवसैनिक त्याचं पालन करत आहेत. धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी ही बांधलेली शाखा आणि निश्चितपणे शिवसेना नाव आणि धनुष्यबाण शिंदे साहेबांना मिळालेलं आहे. परंतु या शाखेचा वापर कोणीतरी स्वतःच्या स्वार्थासाठी आणि धंदेवाईकपणा करण्याची सुरुवात करीत होतं आणि शाखा हे मंदिर म्हणत असताना त्याचा धंद्यासाठी वापर होऊ नये ही सर्वांची प्रामाणिक इच्छा आणि त्याप्रमाणे बाळासाहेबांना अपेक्षित असलेलं कार्य या शाखेतून होण्याकरता सातत्याने आतापर्यंत प्रयत्न केलेले आहेत. ही शाखा 25 वर्षापूर्वी दिघे साहेबांनी बांधलेली होती आणि ती जीर्ण झाली होती. त्या शाखेची डागडुजी दुरुस्ती नव्याने नूतनीकरण होणं अत्यंत आवश्यक होतं आणि त्याकरताच आज येथे नव्याने नूतनीकरण करून बांधकाम सुरू करण्यात येत आहे. निश्चितपणे 2 महिन्याच्या आतमध्ये पुन्हा या मुंब्रा शहरामध्ये सर्व धर्म समभाव अपेक्षित काम या शाखेच्या माध्यमातून निश्चितपणे होत राहील. सर, कुठेतरी शाखा तोडल्यामुळे ठाकरे गटाने कोण काय म्हणतं त्याचं आम्हाला काही गरज नाही. समाजाचं काम, बाळासाहेबांची शिकवण आणि शिवसेनेच्या नावावर कोण धंदा करत असेल तर ते आम्ही खपून घेणार नाही. गुंडागिरी असं देखील त्यांचं म्हणणं आहे. काय वाटतं शाखा ठाणे महापालिकेच्या विविध विभागात चालक म्हणून कार्यरत असणाऱ्या 25 चालकांना लिपिक पदावर पदोन्नती. ठाणे महापालिकेत विविध विभागात चालक म्हणून कार्यरत असलेल्या तब्बल 25 चालकांची दिवाळी गोड झाली आहे. चालक असलेले हे कर्मचारी आता लिपिक झालेत, त्यामुळे या कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. एकीकडे पालिकेतील कर्मचारी सेवानिवृत्त होत असतानाच पालिकेत पोकळी निर्माण झाली आहे. या लिपिकांना आता महापालिकेच्या माध्यमातून ट्रेनिंग दिलं जाणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनानं दिली आहे.
ठाणे महापालिकेच्या सेवेत 2016च्या सरळ सेवा भरती प्रक्रियेत चालक म्हणून कर्मचारी कामावर रुजू झाले. त्यातील 25 चालकांना आता पदोन्नती मिळाली आहे. सोमवारी ही पदोन्नती देण्यात आली आहे. त्यामुळे आपण घेतलेले शिक्षण आता खऱ्या अर्थानं सार्थकी लागल्याची भावना या कर्मचाऱ्यांमधून दिसून येते. त्यातही यातील काही चालक हे BA पास असून MCOM, LLB आदींसह उच्च शिक्षित आहेत. मात्र शिक्षणाप्रमाणे नोकरी मिळत नसल्यानं त्यांनी आलेल्या संधीचा फायदा घेत महापालिकेच्या सेवेत सामील झाले. परंतु काम करताना त्यांनी कोणत्याही प्रकारची लाज बाळगली नसल्याचं पालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं. अखेर त्यांच्या शिक्षणाला आता न्याय मिळालाय. महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे आता खऱ्या अर्थानं या चालकांना महापालिकेत मोठ्या पदावर काम करण्याची संधी मिळाली आहे. भारत निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या निर्देशानुसार राज्यातील सर्व जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघात 1 जानेवारी 2024 या अहर्ता दिनांकावर आधारित छायाचित्रांसह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत सुधारित कार्यक्रमांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आले. त्यानुसार ठाणे जिल्ह्यात 25 नोव्हेंबर आणि 26 नोव्हेंबर या दिवशी देखील विशेष मोहिमांचं आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अशोक शृंगारे आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम यांनी दिली आहे. या दोन्ही दिवशी ठाणे जिल्ह्यातील युवा मतदार, महिला मतदार, तृतीयपंथी मतदार, दिव्यांग मतदार तसंच विशेषतः असंरक्षित आदिवासी गट अशा सर्व मतदारांनी जास्तीत जास्त मतदार नोंदणी करावी आणि मतदार यादीतील नोंदींबाबत काही आक्षेप असल्यास हरकती नोंदवाव्यात असं आवाहन ठाणे जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शृंगारे आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम यांनी केले.